यंदाच्या बजेटमधून लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा करण्यात आलेली नाही। लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद करण्यात आली। यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले। असं आहे की त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे। बघा, शेवटी बजेटचा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे। जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल। 3% वर जाता येणार नाही। आता आपण मागच्या वर्षी 2.9 पर्यंत चाललो गेलो, म्हणून आता थोडं कमी आणून 2.76 पर्यंत आपण आणलेलं आहे। त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला, ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू। एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल का? हो, त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500 मिळतील। ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून थोडी घोषित करणार आहोत, आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ। आजच्या अर्थसंकल्पात आहे तरी काय, तर सर्वसामान्य जनतेसाठी तसं काही नाहीये, पण कॉन्ट्रॅक्टरसाठी भरपूर काही आहे। मुंबईमध्येच 64,783 कोटीची कामं, विकास कामं, हा कसला विकास होणार आहे, कोणाचा विकास होणार आहे? सरकार का जो ध्यान है लाडकी बहना की ओर नहीं है, लाडका कॉन्ट्रॅक्टर की ओर है। त्यांचे लाडकी कॉन्ट्रॅक्टर ही योजना आहे, तिने हा सगळा अर्थसंकल्प घेतलेला आहे। लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। ही योजना कुठेही बंद होणार नाही। 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे। एखादी महत्त्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू।